वेलकम टू विद्यारंभ अकॅडमी. आता आपल्याला इंग्रजीतला एक वेगळा टॉपिक आहे डिटरमायनर्स, म्हणजेच मराठीत भाषांतर केलं तर निर्धारक किंवा निश्चितीकारक. निर्धारक किंवा निश्चितीकारक. आता याच्यामध्ये दोन गट येतात की अनिश्चित इनडेफिनेट आणि निश्चित डेफिनेट. आता हे काय आहे हे समजावून घ्यायला आपल्या भारतीय कुठल्याही भाषामध्ये असा अट्टहास नाही की एक सामान्य नाम आहे जसं बॉय आणि ते एक आहे, एक मुलगा, वन बॉय. आता याच्या घटनेमध्ये ज्याला एक म्हणता येते, जे सामान्य नाम आहे ज्याला एक म्हणता येते, त्याच्यासाठी हा विस्तार समजावून घेण्याची गरज आहे आपल्याला, तर आपली इंग्रजी भाषा उत्तम होणार. आता हा काय प्रकार आहे समजून घ्यायचं आहे की आपल्या भाषेमध्ये सक्तीचं नाही की त्या बॉय शब्दापूर्वी असंच पाहिजे, त्याला एक म्हटलंच पाहिजे किंवा त्याला एक वचनी आहे म्हटल्यावर एकच समजतो आपण. त्यामुळं हा काय प्रश्न आपल्या भाषातून येत नाही. पण इंग्रजीत काय येतं आहे ते समजावून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी आपण इथं मांडलंय वन बॉय, एक मुलगा, एनी बॉय, कुठला तरी एक मुलगा, अ बॉय. हे जे आधी येणारे शब्द आहेत हेच ते काही डिटरमायनर्स म्हणायचे, ते आवश्यक असतात इंग्रजी भाषेत. आणि एकवचनी जर असेल इथलं नाम तर फारच आवश्यक आहे. आता इथं बघूया आपण हे अ बॉयची निवड का केली. हा एक भाग समजून घ्यायचा आहे की उच्चाराची सुरुवात आपल्याला बघायची आहे. उच्चाराची सुरुवात ब न झाली आहे आणि हे ब क ते ज्ञ ह्या व्यंजनामध्ये बसतंय. आता तुम्ही म्हणाल क ते ज्ञ हे इंग्रजीत कुठं आहे, परंतु जगभरात सगळीकडं जर आपण पाहिलं व्यंजनांचे आवाज ठरलेले आहेत. आणि ह्या अची निवडीबद्दल सर्व इंग्रजी जे काही व्याकरणाची पुस्तकं, ग्रामर बुक्स सांगतात त्या नियमामध्ये उच्चाराची सुरुवात व्यंजनोच्चाराने हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. ते आपण बऱ्याचदा दुर्लक्षित केलेलं असतंय आणि आपण अल्फाबेट बघत बसतो 26 मधली कुठली AEIOU स्वर आणि उरलेली व्यंजनं. आणि तसं शोधायला जाताना कधी कधी मग त्यात दोषपूर्ण काहीतरी आपण लिहितो, मग त्याला 17 नियम पाठ करून नीट करावं लागतं. आपल्याला तशी गरज नाही आहे, कारण आपल्या भारतीय परंपरेनं स्वर वेगळे काढलेत, सुरुवातीलाच घेतलेत अ ते आहा, आणि व्यंजनं वेगळी काढली आहेत क ते ज्ञ. त्यामुळं आपल्याला ते बालपणापासून अगदी पहिली दुसरी तिसरीमध्ये ज्ञात झालेलं आहे की अ ते आहा हे स्वराचे आवाज आहेत आणि क ते ज्ञ हे व्यंजनांचे आवाज आहेत. व्यंजन म्हणजे जिथं जिभेचा ओठाचा अडथळा होऊन काही शब्द बाहेर पडतात, काही उच्चार बाहेर पडतात. आता जशा प्रकारचे की म म्हटलं आपण, ब म्हटलं तर हे ओठावर निर्माण झालं. आणि स्वरांचे जे आवाज आहेत ते असे कुठलं काय अडथळा आणून बडवून वगैरे तयार होत नाहीत. घशातून निघणारे आवाज थेट निघतात विशिष्ट पद्धतीनं, ते स्वर आहेत, म्हणजेच अ ते आहा. हे आता इंग्रजीसाठी म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ॲ आणि ऑची भर घालावी लागते. आता समजावून घेऊया की उच्चाराची सुरुवात ब म्हणजेच बॉय म्हटलं क ते ज्ञ व्यंजनोच्चारामध्ये बसणारी आहे सुरुवात. सुरुवातीचं जे अक्षर आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे, पण अक्षराच्याकडं बघायचं नाही आहे, कारण इंग्रजी भाषा नॉन फोनेमिक आहे. नॉन फोनेमिक म्हणजे अक्षराचा आणि उच्चाराचा थेट मेळ बसेलच याची खात्री नाही. भारतीय भाषा फोनेमिक आहे. जे लिहितो तसंच वाचतो, तसंच बोलतो, बोलतो तसं लिहितो, ही आमची भारतीय भाषांची वैशिष्ट्य आहेत. पण इंग्रजीचं हे विचित्र नॉन फोनेमिक पण जे आहे ते शिकण्यासाठी आपल्याला समजावून घ्यावं लागेल. मग आपण इथं सोपं करायचं आहे उच्चार कसा होतो, उच्चार कसा होतो. आता पुढचं बघायचं आहे आपल्याला की वन ॲपल, एनी ॲपल आणि ॲन ॲपल. एक सफरचंद, कुठलंही एक सफरचंद, आणि ॲन ॲपल म्हणजे परत एक सफरचंद. आता याच्या उच्चाराची सुरुवात ॲन होते आहे, म्हणजेच अ ते आहा ॲ ऑ धरून, म्हणजेच अ ते ॲ ऑ आहा अशा स्वरांच्याच उच्चारानं होती आहे. म्हणून आपण ॲनची निवड केली. ए निवडायचं का ॲन निवडायचं की द निवडायचं पुढे येऊन. ए, ॲन आणि द किंवा दी हे उपपद आहेत, मूळ लिहिलेली 3, उच्चाराची 4. आता समजून घ्यायचा भाग आहे की स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळी आपण उतरतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, UPSC, MPSC, त्याच्यामध्ये इंग्रजी विषयावर आधारित जे प्रश्न असतात ते हे बुचकळ्यात टाकणारे प्रश्न असतात आणि त्यासाठी 17 नियम हुडकत फिरायची गरज नाही.
एकच गोष्ट आहे, स्वराचा उच्चार की व्यंजनाचा उच्चार तेवढं नीट लक्षात ठेवलं तर आपलं काम सोपं आहे. आणि अस्खलित इंग्रजी जर बोलायचं असेल तर इथं आणखीन काही गोष्टी सुद्धा त्यात भर टाकल्यात की द म्हणायचं का दी म्हणायचं हे सुद्धा त्या TH बद्दल ठरतं. तर ठीक आहे, आपण समजावून घेऊया. त्याच्या पुढच्या काही गोष्टी आपण इथं नोंद केलेल्या आहेत. 1 युनिट. आता युनिट हा यचा उच्चार आहे, म्हणजेच क ते ज्ञ मध्ये बसणार आहे, म्हणून इथं 1 युनिट, एनी युनिट, अ युनिट घेतलंय. आता ही आर्टिकल्स म्हणजेच ए अँड दी ही जी आर्टिकल्स आहेत म्हणजेच उपपद आहेत ती इंग्रजी भाषेमध्ये येण्याचं कारण असं आहे की त्यांचं ही डिटरमायनर्सची कल्पना, निर्धारक आणि निश्चितीकारकची कल्पना. कुठलंही काही एक म्हणायचं असेल तर ते निश्चित आहे का अनिश्चित आहे हे सांगा आम्हाला. तुम्ही बोलत असताना ते आम्हाला कळलं पाहिजे की निश्चित आहे, एक आहे, ते निश्चित आहे की अनिश्चित आहे. आता अनेक वचनाच्या बाबतीत याच्याबद्दल असं नाही की बॉईज नाही म्हटलं तर थेट नाही म्हटलं किंवा बॉईजच्या मागं आपण सम किंवा एनी घेतलं तर याच्याबद्दल काय हरकत नाही, ते घ्या किंवा घेऊ नका. दीज बॉईज, दोज बॉईज, द बॉईज. पण अनेक वचनांच्या बाबतीत सक्तीचं नाही आहे, तुम्ही बॉईज म्हणू शकता. पण एक वचनाच्या बाबतीत नुसतं बॉय हे 99% वाक्यात आपल्याला घेऊन चालत नाही. त्याला कारण असं आहे की त्यांची ती कल्पना डिटरमायनर्सची. आता तीच समजावून घेतोय आपण पुढे जाऊन की 1 आवर. आता 1 आवर इथं एच हा मुका आहे आणि जर एवढंच म्हटलं तर र पण मुका आहे. तर हे उच्चार कसा होतो तर 1 आवर, एनी आवर, ॲना. आता 1 म्हणजे 1 तास, कोणता तरी 1 तास आणि 1 तास या पद्धतीने ही मांडणी आहे. पुन्हा इथं प्रश्न आहे, एच मुका आहे, सायलेंट आहे, नॉन फोनेमिक असल्यामुळे त्याला बोलायचं नाही आहे आपण, म्हणजे उरलेल्या भागाचा उच्चार करायचा आहे. त्यात सुद्धा उच्चारित जर काय म्हणायला गेलं तर फक्त ओयूचाच उच्चार झाला. तर त्यामुळं याच्यामध्ये ओ न सुरुवात होते म्हणजे आ न होतीये. अक्षराकडे बघायचं नाहीये, आवाज ऐकायचे, आवाज कसा निर्माण होतो बघायचा आहे. उच्चार तपशीलानं शिकणं पण महत्वाचं आहे. तर आव असं होत असल्यामुळं परत ते या गटात बसतंय, अ ते ॲ अ आणि आहाच्या, म्हणूनच त्याच्या सुरुवातीला ॲन ऑर असं होतंय. आता पुढं बघायचं आहे, इथं मुद्दाम अनेक वचनाचं दिलंय, ते काय स्ट्रिक्ट नाही आहे की असंच पाहिजे. सम बॉईज म्हटलं तर ठीक आहे, नुसतं बॉईज न वाक्य सुरू झालं तरी काय अडचण येत नाही इंग्रजीत, त्यात काय दोष आहे असं मानलं जात नाही. एनी बॉईज पण चालू शकतं, बॉईज हे नुसतंही चालू शकतं. आता निश्चितीच्या बाबतीत बघायचंय, ए एन द किंवा दी ही म्हणजेच बघायला गेलं तर 3च स्पेलिंग. तर ही विशेषण या गटामध्ये घेतलेली आहेत आणि कारण त्याचं असं आहे की ते सामान्य नामाच्या आधी आले आणि सामान्य नामाच्या आधी आले आणि ते निश्चिती का अनिश्चिती दाखवतं म्हणजे विशेषणाचं काम करतं. त्यामुळे उपपद आर्टिकल्स ही विशेषणाच्या गटात मानलेली आहेत. आता दिस हे दर्शक आहे की बाबा माझ्या जवळ आहे हा मुलगा, दिस बॉय. तो लांब आहे, तो मुलगा, दॅट बॉय. मग हे दोन्ही मला टाळून बोलायचं असेल तर द बॉय म्हणायचं. द बॉय हा तो माहितीतला मुलगा, जवळ असू दे, लांब असू दे, किंवा ज्याचा उल्लेख झालाय तो असू दे, तर द बॉय. आता इथं द बॉय म्हणून इथं इंडिकेट करून दिलंय मुद्दाम की ब न उच्चार सुरू होतोय, क ते ज्ञ मधला आहे इकडच्या प्रमाणच, त्यामुळे इथं द असं म्हटलंय. लक्ष द्यायचंय की TH 2 आवाज होत आहेत, एक तर द होतोय किंवा दी होतोय. मग द केव्हा होतंय, क ते ज्ञ मध्ये बसणारा जर सुरुवातीला आवाज असेल द नंतर तर द म्हणायचंय TH नंतर. आता त्याच्या पुढे बघायचंय, दिस ॲपल हे सफरचंद, दॅट ॲपल ते सफरचंद, आणि दी ॲपल. आता दी का म्हटलं इथं तर हा जो सुरुवातीचा आवाज आहे तो ॲ आहे, जो स्वरामध्ये बसतोय. इथं व्यंजनाचा आवाज आहे, इथं स्वराचा आवाज आहे. स्वराच्या उच्चारानं जर सुरुवात होत असेल, उच्चाराची सुरुवात स्वरानं होत असेल तर म्हणजेच अ ते ॲ अ आहापर्यंत, तर हे दी असा उच्चार करायचा आहे, दी ॲपल. ठीक आहे. आता पुढे जायचंय आपल्याला. द फर्स्ट बॉय हे देखील निश्चिती दाखवतं. तो पहिला रांगेतला मुलगा निश्चित झाला. द सेकंड बॉय हे पण निश्चित झालं. द थर्ड बॉय हे पण निश्चित झालं. तर या क्रमानं जे नंबर मोजतोय आपण क्रमानं म्हणताना की हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, त्यावेळी द फर्स्ट बॉय, द सेकंड बॉय असं येते. ते पण डिटरमायनर्समध्ये शिकायचं आहे आपल्याला. माय डॉटर म्हणजे माझी मुलगी, हे निश्चित झाली मुलगी, कुणाची तरी मुलगी, माझी, माय. ठीक आहे. द सन सूर्य आहे, ही जी भौगोलिक अस्तित्व आहेत, भूगोलात निर्माण झालेली, भूगोलात अभ्यास केलेली, या अस्तित्वाना मागं द लावायचं असं इंग्रजांनी पक्क ठरवून टाकले.
भौगोलिक जे अस्तित्व आहेत त्यांना, म्हणजे भूगोलामध्ये जे भेटतात त्यांना आपल्याला मागं द लावूनच म्हणायचे. जसं द सन, द हिमालयाज. आता हिमालय ते एक नाही मानत कल्पना, आपण हिमालय एक हिमालय असं बघतो, पण तसं नाही, त्या रांगा आहेत ना, म्हणून तर मग ते द हिमालयाज म्हणतात. आता त्याच्यानंतर दी अर्थ. आता इथं दी अर्थ इथं अ हा आवाज आल्यामुळे या गटात बसलं ते अ, ते ॲ अ आणि हाच्या, म्हणून दी असा आवाज झाला, दी अर्थ. आता त्याच्यानंतर जर अनेक वचनाकडे आलो आपण तर प्लुरल म्हणजे अनेक वचन. दीज बॉईज ही सगळी मुलं जी माझ्या जवळ आहेत, दोज बॉईज ती सगळी मुलं. याच्या दोन्हीच्यासाठी आपण द बॉईज म्हणू शकतो, आणि ज्यांचा उल्लेख आधी झाला आहे, ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे निश्चित, त्यांच्यासाठी आपण द बॉईज म्हणतो. आपण हा व्हिडिओ समजावून घेतला याच्याबद्दल धन्यवाद.